नमस्कार. आहाडी प्रतीक्षा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मी आले इकडे रिसॉर्टला आले इकडे वाड्याच्या आसपास आहे आंबलेगाव म्हणून तिकडे तिथे रिसॉर्टला आले. तर हे बघा मस्तपैकी लोकेशन आहे इकडे. हे बघा इकडे बसण्यासाठी स्विमिंग पूल रूम वगैरे मस्त हवेशीर असं आहे. हे बघा आणि मी इकडेच आले कामानिमित्त आलेले होते इकडे. तर सुंदर लोकेशन. गुड मॉर्निंग. हे बघा काल फार्मसला आलेले इकडे सकाळी उठले बघा मस्त इकडे वातावरण आहे. सूर्योदय झालेलं आहे मस्त आणि आंघोळी जायचं आहे स्विमिंग पूलमध्ये. तर हे बघा सकाळचा नजारा इकडे मस्तपैकी. रात्री काही एवढं केलं नाही, रात्री हेच दाखवलं, आताही हेच दाखवते. हे बघा छान आहे इकडे. गुड मॉर्निंग. आले बघा मी इकडे शेतावर आले. तर हे बघा इकडे कसे लुसकानी केली माझी. आता हे बघा कसं पेटवून दिलं हे आंबे सगळे. आता मागच्या वेळेला बघितलं तर की सगळे व्यवस्थित होते. हे बघा हे कोणी पेटवलं काय माहिती सगळं. आता हे कंपाऊंड होतं सगळं पूर्ण कंपाऊंड पेटवलं आहे. हे बघा आणि इकडे आंबे पण बघा. या आंब्यांची अवस्था बघा कशी. हे बघा हे आंबे बघा हे किती तिकडेशी हे करून ठेवलं आहे. हे बघा म्हणजे आपला झाला काम का दुसऱ्याचा तिकडे लुसकानी झाली तरी काही घेणं देणार नाही. हे बघा या आंबे आता ह्यो पण पूर्ण आंबा किती भारी झाला होता ह्यो पण. हे बघा पूर्ण आता पूर्ण हे झालं आहे. हां झाक लागले पूर्ण आंबा मेल्या देखतच आहे. हां आता ह्यो एवढा मोठा आंबा पूर्ण झाकला आहे म्हणजे झाक लागले त्याला आगीची. आम्ही आता माझे सबस्क्रायबर आहेत, माझे व्ह्युअर्स आहेत, त्यांना सर्वांना माहिती आहे की मी इथे येऊन दर आठवड्याने किती मेहनत करते. ही आता एवढा पेटवून दिला मान्य आहे. तुम्ही शेतीची कामं आहेत मान्य आहे मला का तुमचं तुम्ही हे करा ना. तुम्ही तिथे काहीतरी घेऊन राहते की इकडं आग आली नाही पाहिजे असं काहीतरी करा ना. आता एवढा 5-6 आंब्यांचा लुसकानी झाला. हे पेरू पण आता हे बघा हे पेरू किती भारी झाला होता. हे पेरू पण पेटलंय बघा. हे पेरू बघा हे पेरू पेटला. हां पूर्ण पेटून गेला तो. हां आता हे पूर्ण आता मेलायच तो. काही हिरवं पण नाही दिसत आहे. इथे आपली रामफळ होती, ही रामफळ पण पेटली. हे बघा म्हणजे किती झाडांचा नुकसान केला. आता ज्याला माहिती असेल त्यांनी मला खरंच याच्यावर काय उपाय करायचा, यांच्यावर काय ॲक्शन घेतली पाहिजे हे फक्त मला सांगावे. माझे म्हणजे कमेंट करून मला सांगावे. बघा आता हे बघा हे शेतात पण पेटवलेलं आहे बघितलं का. हां हे बघा पाणी एवढं आहे आपल्या विहिरीत. इकडे साईबाई तिकडे ते बघा माती काढायला लावली तिकडे थोडी ते साईडला कसं ते झिनिवे असतात ना ते म्हणजे साईबाई हे करायला लावलं आहे. साईडची माती म्हणजे ते झिनिवे मोकळे होतील त्याच्यामुळं ते कसं पाणी पण ओलून राहील. आणखी आहेत त्याच्यात मासे पण सुद्धा आहेत. वीज करतात. हे बघा इकडचं आम्ही पेटवून दिला मित्रांनो. आता इकडे शेतामध्ये थोड्याशा काट्या काढल्या दाखवलं नाही इथं.
आणि इकडचं थोडंसं काट्या वगैरे होत्या त्या पेटवून घेतल्या तिकडे शेतामध्ये. बाकीचं आहे इकडचं. ते आता बघू पाऊस पडल्यावर जागा नरम झाली का तेव्हा त्या काट्या काढून पेटवून देऊ. बाकीचं पेटवलं इकडे. आता तिकडूनचा वरचा पेटवून द्यायचं आहे. त्या काड्या साईडला करून पेटवून देतं तिकडे बांध वगैरे. हे बघा तिकडे ते गवत पेटवून द्यायला लावलं इकडे. तिकडचं झालं थोडंसं पेटवलं, साईडचं राहिलेलं. इकडचं आता आहे पण ते आता बघूया संध्याकाळी. हे बघा आपल्या इकडचे दरवाजातले झाडं. ही बघा किती भारी मोगऱ्याला कळ्या आल्यात. हे कळ्या आल्यात बारीक बारीक. असं मध्ये पाऊस पडला की छान झालं. आता पपई पण आलेत फुलायला. हे बघा फुलं आलेत पण आता किती भाजतात त्याच्यावर. हे बघा फुलं तर आलेत. खूप उंच झाली ती मग फुलं आलेत. आपले इकडे झाडं बघा. पाणी तसे कुंड्या आहेत ओल्या पण तरी पण पाणी द्यायला लागेल. बघा लिंबू गुलाब वगैरे मस्त असे फुललेत. पुन्हा कटिंग करायला लागेल. कळी खूप आले आता तरी पण एकदा कटिंग जे फुलून गेले ते बघा हे गेले त्यांना कटिंग करायला लागेल म्हणजे पुन्हा कळ्या येतील त्याला चांगला. इकडे इकडचं तोडून टाकलं होतं कोणीतरी. हे बघा मागच्या वेळेला मी ही वेल काढून टाकली तरीसुद्धा याच्यावर परत झाली ती वेल. हे बघा ही पूर्ण काढून टाकते तरी पण ती येतेच. तर मित्रांनो आता आपण 3 वाजता आलेलो आहे इकडे शेतावर. तर आपण आता पाईप लावून इकडे बघू पाणी टाकून घेऊ इकडे. तर आता पाईप घेऊन यायचं आहे. पाईप घेऊन तिकडे जॉईंट करून नसं पूर्ण पाणी देऊन घेऊ. हे बघा आपले पाईप आता डोक्यावर घेऊन जाऊया. मी आता जरा कॅमेरा बंद करते. आपला इंजिन तिकडं पाण्याचा पंप चालू झाला आणि मी चालली आता घाई करत. तर बघूया तिकडे पाणी. साहेबाई कुठे पाईप ठेवला काय माहिती, झाडाखाली ठेवला का काय माहिती. पाणी जायचं वाया. पाणी आलेलं नाही. कुठेतरी पाईप निघाला वाटतं त्याच्यामुळे पाणी आला नाही. हे बघा इकडे पाणी एवढं वापरलं आता एवढं राहिलं आहे. तर 8-15 दिवसात काय होतं त्याच्यावर आहे. हे बघा किती सुंदर वातावरण आहे बघा इकडे. गुलाबी गुलाबी मस्तपैकी असं आणि असं आभाळ येऊन राहिलं आहे. एकदम भारी वाटतं एकदम. इकडे पण मस्त वाटतं बघा. आणि हे खूप छान वाटतं. इथे भरपूर क्लाउड आहेत तर छान वाटतं इकडे. आरामात तिकडे जाईन. हे बघा आता साहेबाई लावलं पाईप खेचायला. पूर्ण तिकडे नेऊन ठेवा ते पाईप. इकडे बघा आम्ही येत बघा किती मस्त वातावरण आहे. खूप छान आहे. अवतार बघा असं नाही वाटत एवढं हे झालंय. पूर्ण तिकडनं तयारी करून आलं तरी पण इकडं उन्हामध्ये असं थोबडं झालं की बघायला नको. आणि शांत राहिला ना की पक्ष्यांचे आवाज ऐकायला येतात आणि रातकिड्याचा पण आवाज येतो किचकिच किचकिच. आवाज येतो. इकडे चिमणीवर म्हणजे जंगलचाच पक्षी आहे ते ओरडतो. इकडे आता एवढ्यात ओरडत होता आणि थोडंसं पाऊस पडला ना की चितूर पक्षी आमच्याकडे चितूर म्हणतात ते पक्षी खूप ओरडतो पाऊस पडला का. आवाज येतात पक्ष्यांचे. इकडे डॉग पण आहे.
इकडं पॉल्ट्री फार्म असल्यामुळं डॉगचा आवाजसुद्धा येतो. आणि ह्याच डोंगराच्या मागे पुन्हा एकदा खदाने आणि इकडे बघाल तर इथनं नाही दिसत आहे, हे खालच्या भागात आहे म्हणून. नाही तर हे पूर्ण हा डोंगर इकडे हे पूर्ण खोदलेला आहे. इकडे तिकडेही पूर्ण डोंगर खोदलेला आहे. तर खदानी आहेत आमच्याकडे. भरमाड आहे आमच्याकडे. काय करणार, आमचे पाण्याचे हाल होतात पण सांगू शकत नाही. तर चला आपण आता तिकडे जाऊया, पाईप गुंडाळून ठेवू, डायरेक्ट घरीच भेटू.